आणि सगळ्यांनी ते तसंच त्याचं अनुकरण केलं. पण त्यांनी जे आहे नंतर माफीसुद्धा मागितली. मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे. केवळ ते आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्यांच्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही. आणि त्यामुळं जे आहे हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुस्मृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये, हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल. आणि म्हणून माझे आपल्या सगळ्यांना जे आहेत बहुजन समाजातले आणि या मनुस्मृतीला विरोध करणारे जेवढे म्हणून आहेत, दलित समाजाचे असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, मराठा असतील, ब्राह्मण समाजातले असतील, महिला सगळ्यात टोटल, या सगळ्यांनी जे आहे या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे की मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय शिक्षणात नको. बाकीचं जे आहे नाहीतर आपण भलत्याच ठिकाणी जे आपला फोकस डायव्हर्ट होईल. राज्यभरामध्ये ठीक आहे, त्यांनी आता असं आहे की हे थोडंसं राजकारणात भाग असतो, त्यांनी हे चुकलं त्याच्यामुळे त्यांनी ते केलं असेल. आणि मी असं ऐकलंय की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचं जे आहे जो शालेय शिक्षणामध्ये सहभाग होऊ देणार नाही. आणि मला असं वाटतं की ते त्यांनी जे स्टेटमेंट केलं त्याप्रमाणे ते वागतील सुद्धा. आणि हे प्रकरण ताबडतोब संपवायला पाहिजे. मी माझ्या मीटिंगमध्ये सांगितलं, माझ्या पक्षाच्या मीटिंगमध्ये, हे खरं आहे की नाही की 400 पार आम्ही महायुतीच्या जागांचा किंवा देशभरामध्ये प्रचार केला. त्याचा उलट प्रचार असा झाला की 400 पार हा संविधान बदलण्यासाठी वापरला जाणार आहे. 400 पार त्यांना पाहिजे. आणि तो प्रचार एवढा दलित समाजामध्ये, मागासवर्गीयांमध्ये एवढा तो घुसला की नंतर मोदी साहेबांनी सुद्धा आपल्या एका चॅनलवर जवळजवळ 15-20 मिनिटं जे आहे त्याच्यावर विश्लेषण दिलं की असं नाही आहे, असं मी काही करणार नाही आहे, त्याची काही आवश्यकता नाही आहे. ते तर एवढे म्हणाला की ते एवढं भरभक्कम आहे संविधान की प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपला वाटलं याच्यात काही करावं तर ते सुद्धा करू शकणार नाही, असं त्यांचं वाक्य आहे. परंतु शेवटी काय, जो प्रचार होतोय तो प्रचार झाला. आणि म्हणून आता ते संपलं नाही तर आता हे आणखीन निवडणुका येत आहेत, ते सगळ्यात लक्षात घेऊन हा बैल म्हणजे मार हे कशासाठी करतायत हे थांबवावं काय. आणि आपला रेग्युलर जो काही कार्यक्रम आहे तो लोकांपुढे मांडा, चांगला कार्यक्रम मांडावा. काय ज्ञानेश्वरी मांडा, तुम्ही संत तुकाराम मांडा, सावता माळे मांडा, चोखोबा, जनाबाई, हे जे सगळे संत कबीर सांगा, महात्मा फुले सांगा, आंबेडकर साहेबांना सांग, जे काय म्हणतात ते सांगा, शाहू महाराजांना सांगा. अरे खूप आहे ना या सगळ्या बाबतीमध्ये, त्याच्यावरच तुमचं काय अडलेलं आहे. आणि म्हणून याला आम्ही तरी विरोध करतो आहोत आणि करणार आहोत. साहेब, एकीकडे मनुस्मृतीचा वाद सुरू असताना दुसरीकडे नागपूर विद्यापीठाच्या याच्यामध्ये बीएच्या एक्झाम याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये 16 गुणांचा एक प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेडगेवार जे आहेत त्यांच्यावर तो प्रश्न आहे की संघाचं कार्य स्पष्ट करा, असा 16 गुणांचा प्रश्न आहे. आणि 4 गुणांचा जो प्रश्न आहे त्याच्यावर त्यांनी म्हटलं केशव बळीराम पंत हेडगेवार यांच्यावर टिप्पणी करा. अर्थात आता एकीकडे मनुस्मृती, दुसरीकडे हे आरएसएस आणि हेडगेवार असं आहे की थोडस जे आहे राजकारणामध्ये काय त्यांचा आता प्रभाव असल्यामुळे अनेक ठिकाणी अशा काही गोष्टी घडत आहेत. परंतु त्यापेक्षा जे आज जे आहे मनुस्मृती जे आहे ज्याचा निषेध सर्वांनी केलेला आहे, अगदी आमचे जे ब्राह्मण समाजातले विद्वान आहेत त्यांनी सुद्धा कडाडून विरोध केला. त्याच्यावर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी फोकस दिला पाहिजे. धन्यवाद.